हे पहा आमचं पूर्णा शहर, विकासाची गंगा रस्त्यावर वाहती. ये अनिस भाई हमारे पत्रकार है पूर्णा के. पूर्णा शहरात किती पाऊस झाला आणि कुठे कुठे काय नुकसान झालं का याची पाहणी करण्यासाठी लाईव्ह केलेलं आहे. सध्या आपण मार्केटमध्ये आहोत. पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी अंदरमा. हो दादा, हो ओके ओके. हा साहेब नमस्कार. ते रस्ता आहे का पाणी आहे काय तळाला मिळ लागणार नाही. बघा आता शनी मंदिरच्या पुढे आलोत आपण. अंदर से जान दो, गाडी बंद करणे मध्ये सीधा 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 पाणी मिळते. हे बघा पूर्ण शहराचा विकास कसा रस्त्यावर वाहत आहे. निवडून येण्यासाठी पैसे वाटून मर करणारे सत्ताधारी आता झोपीचं सोंग घेतात. हे पहा पूर्ण अर्ध्याच्या वर आमची गाडी डुबून चालली याच्यामध्ये. ते पूर्ण इकडे लोक अडकलेले तिकडे साईडला. कसं वाटतंय भाऊ? हे पूर्ण पाणी झालेलं रस्ता. हे पूर्ण रस्ता हे झालेला आहे. आता हे कमलचा मेन रस्ता आहे. इधर मार्केट आहे इधर टी पॉइंट. हे पूर्ण रस्ता बंद झालेला आहे पाण्यानं. हे पूर्ण शहरातला एकच मेन मुख्य रस्ता आहे. कसं काय मनात आले की एकच रस्ता चांगला केला आहे. बाकी मग काय ना 5 मिनिटाच्या रस्त्याला 1 तास लागते घरी जाण्यासाठी. आता जे रेल्वे अंडरग्राउंड ब्रिज आहे त्याच्या खाली बघू किती पाणी साचलेलं आहे. चलो थोड़ा जान दो आराम से. रो रहे क्या ना? रुका बोला उनको पूछेंगे क्या हो गया. वो साइड रुका, वो साइड. बस 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 बस. हाँ क्या रो रे. हे पूर्ण रस्त्यावर पूर्ण हे नाली ब्लॉकेज असल्यामुळे व्यवस्थित नालीची विल्हेवाट लावली नाही, पाण्याची विल्हेवाट लावली नाही. ते फक्त स्वार्थासाठी कामं केलेले, घरं भरण्यासाठी, बिलं उचलण्यासाठी कामं केलेले रस्त्यावर पाणी वाहत आहे. ए काय झालं रे? हा रडू नका. काय झालं सांगा ना. कुठे जायचं तुम्हाला? हा ए तू हसायली, तू रडायली. काय काय खरं काय खोटं काहीच कळत नाही. हे बाळ किती वर्षाचं? 9 महिन्याचा आहे. ऑटो नाही भेटत तुम्हाला? नेते तुम्हाला ऑटोची व्यवस्था करून देतो. रडू नका तुम्ही. एक काम करा, या इथंच थांबा तुम्ही. तुम्हाला ऑटो लावून देतो मी. वरी थांबा, ऑटो बोलून देतो. ए एडी ए इथं थांबा, वरी थांबा.
रुका रुका. किती लोक आहेत तुम्ही? 4 जणीच आहेत फक्त? चार जणीच आहेत का म्हणलं फक्त? चुडायला तुमचं घर आहे का? मग तुम्ही पागल आहेत का? लय दूर आहे का चुडावा रडायला? लेकरू भिजलं का? नाही नाही, काहीच काळजी करू नका. मी तुमच्या चुडाव्याला व्यवस्था करतो पाठवायची. अरे रडू नका रे. ओ ज्या मुली आहेत यांना चुडाव्या जाण्यासाठी अडकलेले, चुडाव्याला पाठवायचं यांना. रडायला तर यांची व्यवस्था करू आपण. एखादं व्हॅन वगैरे बोलवा फक्त. अरे रडू नका रे, तुम्ही रडू नका. तुम्हाला घरी सोडतो आम्ही. थांबा, काळजी करू नका. नाही रेल्वे नाही का? रेल्वे जात नाही का सध्या? काय तिकडे वो पटरी के बाजू में घर है उनको. अरे काळजी करू नका. ए बाई, तुला सोडतो घरी, तू काळजी करू नको. अच्छा साहेब, गाडी काढून लगे राहावी जाते. थांबा, तुम्हाला आता लगेच व्यवस्था करतो घरी पाठवायची. अरे बाई, तू रडू नको. मी तुला घरी सोडलं, बस झालं ना. काय होते? आता गाडी बोलतो तुम्हाला. फोन लावायचं. हॅलो, बुढ़ावा जाने का उनको क्या फिर क्यों नहीं कर रही? बच्चा है छोटा, उनके पास रो रहे हो. अरे भैया, चांगले माणसं आहेत, मोठे माणसं. डर रही हो नहीं क्या कर रही हो? डर रही हो नहीं. राव फक्त चुडायला सोडलं बस आहे ना. हा चुडा हा ठीक आहे. कुठे बसणार? काय नाही, येतात सांगतात. कुठं जाणार आहे? थांबा, इथून ऑटो इथून घेऊन जा सोबत त्यांना. ऑटो मोबाईल नंबर आहे का घरचा कोणाचा? काहीच नाही. ऑटोवाला काय नाही, इथंच आहे तुमचं. काय 8 किलोमीटर वाटतं तुला वाट. भया म्हणजे टेन्शन घेऊ नका. हे पत्रकार आहे, काही करूच नाही. असं निर्णय नका. भया काय गोया आता पूर्ण काय होऊ द्यायची. भया असल्यावर काय वेळ काय कुठं नाही. बाया माणसं असल्या अवघड वाटतं. पाऊस चालू आहे एकदम. रेल्वे आठ पुन्हा मारतो सर. पाऊस खाई म्हणावं 2 वाजता. पाणी खेळणार म्हणावं. हो दादा, पाणी असल्यावर काय बरं.
आणि जागा भेटली तर तुम्हाला देव माणसं भेटली पूर्ण काही होऊ द्या घटना आपला एचडीएफसी बँक आहे ना वहाँ पे हाँ एचडीएफसी बँक हाँ समुद्र ओके काय व्हायला सगळं व्यवस्थित जाते ते आढावा घ्यायसाठी निघालो होतो मी सगळं व्यवस्थित आहे का पाणी बिणी कुठं काय झालं का बघावं म्हणून होतं. तुम्ही दिसले म्हणून मी आलो दादा त्या चौथी रडत फ्लो लागेल आला का अरे दाना काय होत ना का दादा तुम्ही दिसले म्हणून मी आलो जरा यांना आता मोठा करता. चांगलं झालं. खाली होती दादा दिसले म्हणून मी आलो दादा त्याच्या 4 मुली छुडायच्या होत्या या ऑटोमध्ये बसून चालल्यात आता घाबरल्या होत्या हे पूर्ण आढावा घेण्यासाठीच आलो होतो कुठं काय बरं वाईट झालं का काय पाहण्यासाठी की लगेच एक पूर्ण शहरामध्ये एचडीएफसी बँके पुढे हे 4 मुली रडत जाऊ लागल्या त्यांचं घर छुड़ावेला आहे झाली व्यवस्था त्यांची जुबेर भाई शुक्रिया तुम्हारा फोन आया था तुम बोले कुछ मदद करने के क्या ऑटो भेजते बोले उनको मदद पहुंच गई वो गए चलो आगे देखेंगे क्या हुआ अभी आगे कंडीशन क्या है देखेंगे काय वीरेश भाऊ कसबे नगरसेवक धन्यवाद लाईव्ह बघायला तुम्ही अमोल भाऊ भवरे वकील साहेब धन्यवाद शेअर करा व्हिडिओ शेअर करा पूर्णाची परिस्थिती आपण बघू कशी आहे सध्या हे बघा आपल्या शहराचा झालेला विकास पूर्ण पाणीच पाणी रस्त्यावर झालेलं आहे आता पूर्णचा रेल्वेचा अंडरग्राउंड ब्रिज कसा आहे आपण पाहू जाऊन दीपक भाऊ वेडे सचिन कांबळे धन्यवाद मुसळधार पावसामध्ये काय परिस्थिती आपल्या पूर्ण शहराची ते जाणून घेण्यासाठी हे लाईव्ह केलेलं आहे कुठं काय घटना घडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपण सविस्तर माहिती द्या नैसर्गिक आपत्तीमधून त्यांना शासनाचा जे काही लाभ येईल मदत येईल आर्थिक ते आपण मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करू हा नांदेड पुलाकडे चाललो मी निशांत भाऊ निशिकांत कांबळे नांदेड पुलाकडे चाललो मी निशिकांत भाऊ धन्यवाद अशी सविस्तर माहिती द्या कुठं काय वाटत असेल तिथं सविस्तर माहिती घेऊ आपण जाऊन परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊ हो पाण्याची परिस्थिती काय आहे ते जाणून घेण्यासाठी जात आहोत आपण पूर्ण इकडे पाणी हॉस्टेलच्या पुढे झालेलं आहे त्या अभिनव शाळेच्या परिसरात पोहोचलो आपण इकडे सगळं व्यवस्थित आहे बाजूला रस्त्याच्या पडसाल हा बाजूला थांबा रस्त्यात थांबू नका सध्या पाऊस कमी झाला एकदम नॉर्मल आहे चांगलं पकडून बस रे हे बघा हे ट्युशनहून चालले का घरी ट्युशनहून हळू जाऊ द्या हा धन्यवाद साहेब नाही तुमचा लहान भाऊ आहे मी आरामानं जाऊ द्या मग
हे पॉइंट आलेला आहे. 2च मिनिटात अंडरग्राऊंड ब्रिज येईल, ज्या ठिकाणी पूर्ण पाणी साचलेलं असते खचाखच भरून. महत्वाचा जे मुख्य भाग आहे, जे मुख्य रस्ता आहे, डेंजर पॉइंट, डेंजर झोन, त्या परिसरात आपण पोहोचलो. हे सगळा रस्ता बंद झालेला आहे. हे सगळे लोक थांबलेत बघा, ऑटोवाले ढकलत आलेत. परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली आहे. हे बघा, हे पूर्ण पाणीच साचलेलं ह्या पॉइंटला. दरवर्षीची बोंब आहे. मोठे मोठे पब्लिसिटी स्टंट होतात. मी केलं, मी माझ्यामुळे झालं, माझ्या अर्जामुळे झालं. या भावी नेत्यांच्या अशा श्रेय लाटण्यामुळे हे जशाला तसंच राहिलेलं आहे. कायमस्वरूपी याच्यावर काय मार्ग निघालेला नाही. हे पहा ही परिस्थिती. ते कोण चाललंय तिथं? हा कोण आहे? काय झालं? वो क्यों जा रहे वैसा? घर है क्या उनका? अच्छा अच्छा. पाऊस थांबला का सगळं? आई दिवसाची कशी कंडिशन होती सांगा बरं? गाड्या पुरे बंद हो गए. पूर्ण गाड्या बंद झाल्या होत्या का? हाँ, पूरे गाड्या बंद हो गए. चलो आयलो राजा इनकी जान दो, बडा आहे. महामंडळ 2 तासापासून इथं थांबलेली आहे. ही तुम्ही महामंडळ आहेत का? थांबा जरा बाजूला. ही महामंडळ आहे बघा, 2 तासापासून इथं थांबलेली आहे. MH20 DL 11 113. ड्रायव्हर साहेबांची प्रतिक्रिया घेऊ. साहेब, काय परिस्थिती आहे? कधीपासून इथं थांबले आपण? आता काय करावं, त्याला नाईलाज आहे साहेब. पाणी कसं झाले, रस्त्यावर एवढं पाणी आहे, रस्त्यावर कमरा इतकं पाणी झाले. कुठं जाय? चालायला चान्स नाही. आपली गाडी कुठून आली आणि कुठं जाणार होती? वसमतला जाणार आहे. वसमतला जाणार आहे का गाडी? कुठून आली? वसमतूनच आली होती, ओके. पण तिकडे ते पाणी पूर्ण शहरात आली होती समजा, वसमतवरून. वसमत ते पूर्ण ते वसमत. हो. आता किती वेळ झाला आपण अडकलेले आहेत? आता मी इथं 5 वाजल्यापासून आहे. 5 वाजल्यापासून पूर्ण शहरात अडकलेले आहेत. हो. कुठले अधिकारी वगैरे संबंधित काय दखल घेण्यासाठी आले होते का? पर्याय व्यवस्था करण्यासाठी? कोणच नाही आला. प्रवासी किती आहेत आपल्या बसमध्ये? आता नाही, कोणी नाही. आता उतरली परवा. सगळे गेले का? तुम्ही आणि आपले कंडक्टर आणि माझ्यासोबत लेडीज वाहक आहे. लेडीज वाहक आहेत का? ओके, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला, आपला ऐतिहासिक ब्रिज उधर का वो ब्रिज का ब्रिज बना दिए वो. हाँ. पूरा गली में पानी हो क्या हो गया? बोले ब्रिज का बोलो. ब्रिज खाली बना कर दिए, पूरा गली में पानी जा रहा पूरे है. गली में? गली में अपनी गली पूरा है. नाली का पानी पूरे गलियां पूरी. अच्छा, चलो तुम्हारे ब्रिज पर जाएंगे. चलो पहले यहाँ का देखो तो पूरा आढ़ावा. लेडीज गिर गई. या परिसरात एक महिला पडली म्हणा. पडली एक लेडीज. हाँ बोलो ना भाई, बोलो. जाएंगे उधर भी जाएंगे अपन. क्या लो तुम्हारा? चलो उधर बताओ. क्या है तुम्हारा एरिया, बताओ अभी. नाला बनाएगा. नाला क्या है? इधर नाला कौन बनाया? नाला है. नाला कौन बनाया? नाला ही गए. वो पूरा पानी आ रहा है उधर गली का. वो तुम ब्रिज पे का पूरा पानी घरों में घुस रहा है? अंदर घुस गया गली में. तुम चलो एक बार. पानी है क्या उधर? शादत. या लोकांच्या पूर्ण घरामध्ये पाणी घुसलं म्हणून हे सांगतात. नाला बना के कुछ काम का नहीं है नाला. नाला कौन बनाया है? नाला ये रोड वालों ने बनाया. क्या नाम है उनका? कुछ पहचानते क्या किसी का? नहीं पहचानते क्या? कैसा लग रहा है अपने गांव में पानी? बहुत लग रहा हमारा पानी निकालने गए ना, निकाले पानी नहीं निकाले बराबर. हाँ. फिर खुश है कि नहीं इनके कामों के ऊपर तुम? हाँ, एक नंबर खुश है जी. 1 नंबर खुश है क्या? हाँ, कहीं ने रोड़ा बनाया ना, देखे क्या? अच्छा, आपने नगर सेवक कैसे? नगर से एक नंबर है. एक फोन पे आते. हाँ,
एक एक फोन पे आता है क्या? हाँ, एक फोन में अभी देखो पानी घुस गया, अभी तक कोई आया नहीं। कोई आया नहीं? अब यहाँ इलेक्शन है, हाँ अब आते हैं वोट लेने को। वोटा अभी पैसे दे रहे कि नहीं पार्टी को? पैसे पार्टी को दे रहे ना बहुत। दे रहे क्या? बहुत पैसे मिल रहे साहब। क्या बात है, कैसा लगता है पैसे लेने के बाद? अच्छा लगता है साहब, 4 दिन खाने के बाद में लात मार देते। या मायचा भोसडा तू बेवळ कितना साहब, तुम्हाला सगळं माहित आहे ना। हाँ ये भी बात तो है। फिर अभी ये लोगों के कामों के ऊपर तुम समाधानी हो क्या नहीं? हम क्या समाधान है साहब इसके ऊपर? जो लोगों ने वोट लिए हैं साहब, उन्होंने रोड नाला बनाना था, हाँ हाँ उनका काम था ना। पहले पैसे नहीं लेने का, हमको खाली विकास करके दो गली। ब्रिज का पानी हाँ नीचे आ विजय रहा है। भाई। ये सही झूठ क्या है फैसला हाँ वो तुम्हारे चले गए सामने। भैया, मैं तुम्हारे को फोन लगा रहा था, बिजी आ रहा था। जान दो कोई बात नहीं, उसको शुक्रिया बोलो, चाय पिला के भेजो, तुम्हारा भी शुक्रिया। हाँ ना। हाँ? ये देखो ये ब्रिज है, इसका ओपनिंग होने से पहले, हाँ, देखो, इसका ओपनिंग होने से पहले इसके पूरे उद्घाटन हो गया, समझो उद्घाटन होने से पहले उद्घाटन हो गया। अरे भाई ब्रिज का पानी पूरा नीचे होता रहा, गलिया में पूरा पानी जा रहा है। कौन सा पानी जा रहा है गलियों में तुम्हारे? ये ब्रिज का पानी। ब्रिज का पानी, अरे वो पूरे रोड़ा नाले हो हाँ हाँ हाँ, ये देखो ये देखो ये। काम कर रहे हो। ये बघा है, उधर आना गली में पूरा पानी, गली में के पास बढ़ा लेना। इधर चलो ऊपर, तुम खाली अंदर देखो गली में। शादत लॉक लगा हैंडल। हाँ हैंडल लॉक मारना बाबा। दम से दम से दम से दम से बाहर, दम से गिरेंगे। पानी पूरा वो गली है, अरे क्या नीचे चलो। अरे वो दुकान वाला की क्या है भैया, क्या परेशानी है आपकी? पूरा पानी घुस रहा है भैया दुकान में। कहीं का पानी है? नाली का पानी है। नाली का है क्या? कौन से? ये नाली का पानी है। नाली निकाले नहीं यहाँ पे? नहीं निकाले, तुम्हारे यहाँ पे नगर सेवकों ने काम नहीं करेगा? कोई काम नहीं कर। कुछ नहीं करे? अरे बिना काम करे कैसे चुन के आते यार लोग? मैं 15 दिन से नहीं निकाल रहे नाली का। इधर नहीं निकाल रहे क्या? चलो आराम से गिरेंगे, चलो चलो। अरे बाप रे, ये बघा हे आजचे दिन अलीनगर अलीनगर कोणता वार्ड आहे? हे दूधवाले बघा, हे दूधवाले चालले, हे पूर्ण अलीनगर मध्ये पाणीच पाणी झालेलं आहे। हाँ चलो आराम से चलो। नाली का पूरा पाणी। काय साहेब, आमच्या गावाचा विकासाचा कसा आहे? नगरसेवक कुठे झोपले तुमचे? 1500 घेतल्याने विकास होत नाही। 2-5 हजार लोक खाऊन हे पैसे मस्तीमध्ये आले, हे रोडाचे काम तुम्ही लोकांना सांगा पैसे घेऊन मतदान देऊ नका। कोणाला मतदान करायचं नाही, गल्लीचा विकास पाहिजे साहेब, हेच मतदान पाहिजे आपल्याला। नाही पैसे घेऊन मतदान करू नका, हेच पहिलं महत्वाची भूमिका आहे तुमची, ठाम राहू द्या। यांना माहित झालं ना साहेब, ते घर पोहोच द्यायला तर पैसे 4 दिवस यायचे करायला तुमचे। मग चुकायले तुमचं का त्यांचं? तुम्ही पाहत राहा त्यांना, ते काय घरला पैसे घेणारा माणूस काम करते का? काय करत साहेब? मग पैसे का घ्यायचे आपण? पैसे घ्यायचे अवकात काय आपली? बघा पैसे घेऊन टाकायचे लोक। घेऊ नये, मग असं हे नालीचं पाणी घरांना जाते ना। लोकांना किती परेशानी आहे। मच्छरा भी खुल रही है पानी से। अरे पहले तुम लोगों ने ठान निर्णय लो, बिना पैसे का उम्मीदवार चुन के दो। विनंती आहे की या अलीनगर आणि गांधीनगर नहीं अभी नको रे बाबा, मैं नहीं आ रहा उधर। अंदर से देंगे। हाँ अभी क्या है, घर में जाएगा किसके पानी? वो पूरा उधर पूरा आगे जा रहा, घरों में जा रहा। दुकान वाले को पूछ लो, चलो 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 रहने दो, अभी इतना आड़ा हुआ है, तक मेरे को आगे का देखने का, दूसरी तरफ का। अभी किसी के भी पैसे लेके किसी को भी चुन के मत दो, समझ में आया क्या? ओके ओके ओके। अलीनगरचा आणि नवीन ओव्हरब्रिज बनलेला आहे का, त्याचा आढावा घेतला आपण। उद्घाटनाच्या अगोदरच वाहन या पुलावरून जात आहेत। चलो आओ क्या भाई, उधर का कुछ रहा तो मेरे को व्हाट्सएप पे डालो। नंबर है क्या मेरा? नंबर है क्या? 750 और 750। अलीनगर येथील त्रस्त नागरिक आहेत। 750 और 750 चलो कैसा लगा लाइव में तुम्हारे को? बोलो अच्छा लगा। और जरा काम करके दो बोलना। किसको बोलने का? काम करके दो। ये जो ब्रिज बनाया, ये रोड, ये कौन बनाया? बोलेंगे बोल रहे क्या कुछ? क्या समस्या है तुम्हारी?
तकलीफ पूरी आने जाने के जाएंगे इधर से रास्ता बंद होगा इधर से रास्ता बंद होगा प्रशासन झोपलेले आहे बोल प्रशासन झोपलेले आहे नगरपालिका झोपलेली आहे असे मागून काड्या करू नये समोर यायचं झोपलेली आहे आणि वोटिंग द्यायला या म्हणाले फक्त वोटिंग नाली काढल्यावर 3 दिवस सांगले फक्त नाल्या काढायला येऊन चलेत 3 दिवस कचरा तसंच राहिले घरामध्ये कचरा फिरायले एका तिथं खेळायची नाही ठिकाणी गटे घेऊन घरी रोड बनायचे वस्त्र व्हायचं बिमारी व्हायची रोड बनायचे तकलीफ व्हायची लोकांची. आता सध्या तुम्ही बघितलं आता सध्या कॅमेरामध्ये आले की रस्ता ब्लॉक झाले गाव कसं अवघड आहे प्रशासन जायला रस्ता नाही अवघड आहे लेकरं बाळा खेळायची मग लेकरं ते नाली मध्ये चले बरोबर त्याला प्रशासन काढण्यात आहे रस्ता करून द्यावा कोणतं आहे आपलं नाव काय अशित पठाण अलीनगर वार्ड नंबर 10 अभी ये बारे को उम्मीदवार कैसा चुन के देने वाले तुम पैसे लेके क्या बिना पैसे अपन अभी तक किसके लिए नहीं लिए क्या अभी तक किसके लिए अच्छा अभी इसके बाद भी कोई नहीं लेना ऐसा तुम कोशिश करेंगे आप फुकट चुन के दो और तुम जितने से मार के काम करके पैसे लेने के बाद वो पैसे कमाएंगे लेने के बाद काम होना तो पैसे नहीं लेना चला 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 आता पुढे जाऊ आता दुसरी परिस्थिती बघू दुसऱ्या ठिकाणाची या परिसरामध्ये 5 वाजल्यापासून ही बस अडकलेली आहे आणि पूर्ण इकडे पाणीच पाणी झालेलं आहे. जेवण दादा आपलं नियोजन कधी लावायचं होतं वापस जायचं आपल्याला आम्ही तिकडे गेलो ना मुंबईला आम्हाला माहिती नाही मी बोललो संदीपला त्यांना आपल्याला वापस घ्यायची की नाही तर त्याला हे करतो आपण व्यवस्थित 5 वाजल्यापासून बस अडकलेली आहे पूर्ण शहरामध्ये आणि कुठलीही पर्याय व्यवस्था नाही. हाँ भाई ये देखो रोड ये रोड आधा रोड तोड़ दिया आधा रोड बना रहे क्या बात है. ऑटो का तिकडून आला का बंद पडून अरे बापरे एवढ्या पावसात गाडी आली इकडून हे बघा एवढ्या पाण्यामध्ये अरे उधर जा रही कट मार के ऑटो अपना है कैसा क्या बंद कर पानी में डाले कमरे का पानी है ब्रिज खाली है. एक 2 व्हीलर आ रही देखो आगे से एक 2 व्हीलर आ रही दूसरी भी आई देखो उसके पीछे. अरे इतने पानी में क्यों आ रहे रे लोग आए हाँ अभी ब्रिज का चालू करे शायद ना काय झालं तुमच्या इकडं सांगा. आमच्या तिकडे लय पूर आला कुठं काय कोणती गल्ली पूर्णा नदी पूर्णा नदीकडे आला का तिकडे शेतातले लोक अडकून बसले अरे बापरे शेतात लोक अडकले शासनाला कोणी सांगले की नाही पोलिसला तहसीलला कोणत्या शेतात अडकले कुठं इकडं ह्याच्याकडे झिरो फाटा आपलं हे कौडगाव रोड का पूर्णा नदीच्या मध्ये दोन्हीकडे कौडगाव रोडच्या शेतामध्ये शेतकरी अडकले असून या माध्यमातून सर्व युवकांनी हे व्हिडिओ शासनापर्यंत पोहोचवा आम्ही पण पोहोचवतो आणि त्या शेतकऱ्यांना 3 घंट्यामध्ये पाणी आले नदीला शेतकऱ्यांना पहिलं हे बांधून ते पाणी आलं समजा नदीला 3 तासात पाणी अचानक आले असल्यामुळे शेतकऱ्यांना पळायला सुद्धा चान्स मिळाला नाही. किती लोक अडकलेले आहेत तिकडे तरी 2-3 जण आहेत आमच्या सोबत आता आम्ही आलो तर पाण्यामध्ये ठिकाण व्यवस्थित ठिकाण सांगा आम्हाला. कौडगावच्या मध्ये ते आता मध्ये जा काय सांगा कौडगावच्या मध्ये पूर्णामध्येच आहे ना कौडगाव नाही तिकडे कुठं आहे ते कौडगाव रोड हे चुना नदी नाही का हा तिच्यामध्ये बरं ठीक आहे शासनापर्यंत तुमचा आवाज पोहोचवतो. बरमाळ पुरा फरक आहे हा बरमाळाकडे तिकडे तेच आहे दोन्ही बिल ओके तिकडं पण आपण लावू नियोजन. हे बघा एवढ्या पाण्यामध्ये ही मोटरसायकल
ये आहे क्या रायडर आगे बाप. स्प्लेंडर आली बाहेर एवढ्या पाण्यातून. हाँ? नहीं रे दिखा अपन वो पता है भाई भाई डालो ना अभी लो नंबर अभी डालो मेरा कैसा करो यार. बोलो नंबर बोलो. 8261 हाँ बोलो 16 हाँ हाँ डालो डालो सब डालो चलो शाबाश चलो चलो आओ क्या भाई कुछ रहा तो डालते जाओ. ध्यान रखो कोई डूबना नहीं इसमें. बस 2 तास 5 वाजल्यापासून अडकलेली आहे. काय झालं पडला का बंद दमान जाऊ द्या. ओ भाई प्रबुद्ध काळे कुठं आहे पुणेच्या स्थानिक विकासाचा निवडणूक द्या म्हणून म्हणणारे व स्थानिक प्रश्नावर मत मागणारे नेते काय करा. जनते 1500 घेऊन निवडून देते आणि नंतर मग कोण तुमच्याकडे येते. प्रबुद्ध भाऊ सगळ्यात पहिला आपल्याला लोकांचे हे पैसे घेणं बंद करावं लागतात. 1500 रुपये दारू मटण बॉटल पान सध्या लय धुमाकूळ चालू आहे. भावी नगरसेवकांचा वाटप 5,000 10,000 2,000 हे कुठंतरी बंद करा. नवीन धंदा मार्केटमध्ये आलाय. उमेदवार व्हा पैसे वाटा निवडून द्या आणि घर भरा. रस्ते नाल्या बोगस करा आणि अशा मग पावसाळ्यामध्ये नाल्यांचं पाणी घरात भरा आणि नेत्यानं आपले पैशानं घर भरा. तुमच्या परिसरातला तुमचा नगरसेवक तुमचा भावी उमेदवार भावी नगरसेवक आढावा घेण्यासाठी आलाय का. कसं पावसामध्ये काय नुकसान झालं का विचारपूस करण्यासाठी विचारा त्यांना. भाऊ कुठे आहेत म्हणा तुम्ही भावी नगरसेवक. आजी माझी बी असू द्या महाराष्ट्रातले सगळेच असू द्या फक्त पूर्णासाठी बोलत नाही. आता तर लाईट पण गेली पूर्ण अंधारच अंधार. हे इकडे पाण्याचा ढोस असलेला आहे बुद्ध विहारा पुढं. चलो चलो आराम से चलो. आडत जान दो.
चलो मारो टर्न मारो, उसको देखेंगे पीछे गाड़ी देखे आराम से। भाऊ इतक्या याच्यामध्ये पावसात सिगरेट प्यायला आहे, गाडीवर हात सोडून काय सांगा होता भाऊला त्या। एक स्पॉट येत आहे, भविष्यात तिथं एवढा मोठा दंगा होणार आहे आणि त्या ठिकाणी दंगा झाल्यानंतर गाव बंद होणार आहे। नवीन डेंजर झोन पूर्ण शहरातला नवीन डेंजर झोन आलेला आहे, दाखवतो सविस्तर। भविष्यात इथे एक खूप मोठा दंगा होणार आहे, कारण की त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी महिलेला कुठली जागा राहत नाही। दारू पिदाडी लोक दुलट दुलट कुठल्याही महिलेच्या अंगावर जातात, अशी शिवीगाळ करतात या परिसरात। हे परिसर पूर्ण अतिक्रमणमय झालेला असून यावर पण शासनाने कारवाई करायला पाहिजे। हे पहा, जयस्वाल वाईन शॉप, श्रद्धा बार, मोटरसायकलचा सुळसुळाट। आता हे पहा परिसर, रेल्वे स्टेशन 4 नंबरच्या पाठीमागं पूर्ण स्विमिंग पूल झालेला आहे, विकासाची गंगा वाहत आहे। हे लोक बघा दमसे दमसे कसे पायानं चालत आहेत, गुडघ्या एवढ्याला पॅन्ट वरी करून। रेल्वे स्टेशनच्या पाठीमागचा परिसर आहे हे। थोडंसं राहिलं या हॉटेलमध्ये पाणी घुसण्यासाठी, एक सिटी बाकी आहे। जाण दो सीधा, जाण दो पूर्ण स्टेशनच्या बाहेर। या कोण्या कुलेच आहे चल बस एक मिनिट। रेल्वे स्टेशन 4 नंबरच्या पाठीमागा हे श्यामा आमचा मित्र। काय कधीपासून पाणी जमले भावे? 2 वाजल्यापासून असंच पाणी आहे का? ओके, काय म्हणतात प्रवासी लोक? रस्त्यात नाही राहिला का? नाली आहे का रोड आहे ते पण कळत नाही। ओके, सविस्तर माहिती द्या, काय अपघात वगैरे झाला का या ठिकाणी? या ठिकाणी 2 जण पडले। 2 जण पडलेच का? एक लहान लेकरू होतं, ओके, थोडा मार लागला त्याला, पाण्यामध्ये पडल्यामुळे झाले। हा हा, या नाल्या पण कोणी साफसफाईला पण येत नाही, इथं कोणीच येत नाही। इकडे जो वालीच नाही, नगर प्रशासक लागले म्हणून, नगरसेवकाला म्हणलं तर प्रशासक लागले। अरे नगरसेवकाचे काम होत नाहीत का? म्हणजे हे की नाही, हे नगर सत्तेवर असले तर त्यांनी काम करावं, नाही तर हातात बांगड्या भराव। हे मला प्रशासक लागले, आमच्या हातात नाही, हातात नाही त्यांच्या काही। अरे सामान्य नागरिकाने एक अर्ज जरी दिला ना तरी काम होते, मग हे तर एका माळाचे मनी येतं। सगळे कॉन्ट्रॅक्ट बेस, कोणाला सांगा ती उडवडी दुसरं अरे हे शक्य नाही। मग हे यांना निवडून देऊन काय अर्थ आहे? हे म्हणतात आता आम्ही प्रशासक लागला, आमच्या हातात काय नाही, म्हणजे याचा अर्थ काय? आज कामं बंद आहेत, रस्त्याचे नाल्याचे चालू आहेत का नाही? एकदम बंद आहेत काम चालू आहेत, कामं चालू आहेत की नाही? पडद्या मागे हे
काम फक्त आणि नाव ढकलायचं प्रशासकाचं. आम्ही नाही तर आता प्रशासक आहे. आता इतकं मोठा गणपती सण झाला, त्या सणामध्ये सुद्धा पाणी होतं रोडला. ओके ठीक आहे. आता बघू आपण कुठं कुठं काय काय परिस्थिती झालेली आहे आपण जाणून घेऊ. तुम कहीं को पानी में गिरे तो क्या लो. ज्येष्ठ नागरिकांची कशी परेशानी होत आहे ते पहा. गुडघ्यापर्यंत पॅन्ट वरी करून हे आजोबा या घाणीच्या पाण्यातून येत आहेत. पुन्हा स्टेशनवर घाण करतात, तिथून पूर्ण हे पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये अशा पद्धतीनं प्रवास करावा लागत आहे. या विकासाला आपण काय नाव द्याव. हे बघा हे आजोबा कसे आलेत. या पाण्यामध्ये पूर्ण टॉयलेट बाथरूमचं पाणी स्टेशनच्या पाठीमागे या परिसरामध्ये लोक पूर्ण शौचालयाचा वापर करतात आणि हे पाणी पूर्ण इकडं मार्केटमध्ये शिरलेलं आहे स्टेशनच्या परिसरात. हे पहा ज्येष्ठ नागरिक कसे आलेत, काय हाल आहेत आमच्या पूर्ण शहराचे. किती स्वच्छ शहर, सुंदर शहर, सुंदर नारा आहे आमचा. स्वच्छ शहर, सुंदर शहर. आमदार गुट्टे साहेबांचे वकील ॲडव्होकेट जितेंद्र साहेब सोनसळे, आमदार साहेबांना आपल्या गावाची शहराची परिस्थिती दाखवून द्या. रेल्वे स्टेशनच्या परिसरातला पाठीमागचा रस्ता आहे हे. जनसेवा निवांत. काय म्हणता बोला. कसं वाटते पाणी पाहून, मजेत का? चला आता दुसरा परिसर बघू आपण. अरे अरे एवढ्या पाण्यामध्ये एवढ्या जोरात गाडी आणायला हॉर्न मारून बघा.
चलो उधर का पानी कम हुआ क्या देखेंगे। रविंद्र सेठ अंदर अंदर इधर। पाणी दोन्ही पण आहे का? ओके ओके तू काय रे अंगावर? डॉक्टर साहेबांचा परिसर पण घेऊ आता तिकडे जाऊन. हे पाणी जशाला तसंच आहे अजून, हे काय उतरलेलं नाही. चलो इधर मारो, राइट साइड मारो, इधर चलो. अरे बापरे, इकडं पण ब्लॉकेज झालेले आहे पूर्ण हे परिसर. जैन मंदिराचा परिसर आहे ते पूर्ण रस्ता पाण्याने खचाखच भरलेला आहे. काय प्लॅनिंग आहे, काय विकास, काय मास्टर स्ट्रोक. स्वच्छ शहर, सुंदर शहर. कुठले बाबा आपण? कुठले आहेत? कुठले आहेत म्हणलं? इथलेच. कसं वाटतं हे पाणी पाहून? पाणी पाऊस लई भाऊ तिकडे लई काही खड्डे भरले एवढ्यापर्यंत. बरं, काय नुकसान वगैरे काय नाही ना? नाही नुकसान तर काही नाही. सगळं व्यवस्थित आहे ना? कोणता परिसर आहे हे? ते महावीर नगर. महावीर नगर. ओके, धन्यवाद. सावकाश जा. लाईट गेलेली आहे या महावीर नगर मध्ये. हे पूर्ण जलमय झालेलं आहे महावीर नगर. बापरे, तुफान. महावीर नगरची सध्याची परिस्थिती आहे. हे लाईव्ह लोकेशन आहे महावीर नगरचं. कशी कंडिशन आहे ते पाहू शकतो आपण. पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे रस्त्यावर. 2 फूट पाणी वर आलेलं आहे. हे डॉक्टर काजगुंडे साहेबांचं हॉस्पिटल ते परिसर, हे महावीर नगरचं परिसर. चलो 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 उधर से दवाखाना बताएंगे साहब का. अरे वाह, गाड़ी आधी जा रही क्या अंदर अपनी? दम से लो, आपण अंदर नाही जाणार. हे मोरे सरांच्या शाळेमध्ये पाणी घुसलेलं आहे. अभी कोणता एरिया रहेगा? ओके, उधर सब ओके है. तो अंदर से जाने का. डॉक्टर काजगुंडे साहब का परिसर कैसा है देखेंगे. रेड झोन पूर्ण शहराचा नवीन रेड झोन. इकडं पण पूर्ण पाणीच पाणी आहे. डॉक्टर काजगुंडे साहेबांचा परिसर पण पाणीच पाणी झालेला आहे. तसाच पूर्ण रस्त्यावर पाणी आलेलं आहे. सीधा ये इधर से. अरे ब्रेक बंद क्यों मारला? महावीर नगर पूर्ण अर्धी गाडी डुबायली या परिसरात.
पूर्ण नाल्यांचं ब्लॉकेज आहे. ब्लॉकेज आल्यामुळे हे पूर्ण नालीचं पाणी रस्त्यावर येत आहे. लोकांच्या इकडे महावीर नगर मध्ये घरात पण गेलेलं आहे काही पाणी. नाली कुठं आहे, रस्ता कुठं आहे, खड्डा कुठं आहे, काही कळायला वेळ नाही. मानव कॅम्प्युटरचा परिसर आहे हे. चंद्रावरचे जे धबे दिसतात फोटो काढल्यानंतर, तसे धबे पूर्ण शहराच्या रस्त्यावर दिसतात. पूर्ण शहरातला मेन परिसर आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहोत आपण. सर जेवण सर बोला. बरं सर, सर 2 मिनिटात. बसवेश्वर चौक, बड़ी परिस्थिती एकदम मुख्य आहे. शिवाजी महाराजांचा स्थळ आलेला आहे. परिस्थिती एकदम ओके आहे. सुधा सुधा सोनार गल्ली. सीधा सीधा
ओके इकडे सगळं शिल. अरे काय आहे की नाही जरा दमसोबर हा एवढं अवघड काय हा कौशिक आता ग्रामीण भागात जाण्यासाठी एक शॉर्टकट मार्ग कानडखेड रोडला जाण्यासाठी तिकडून अनेक खेड्यांना लागणारा महत्वाचा मधला शॉर्टकट कावशी त्या परिसराची परिस्थिती कशी आहे ते आता थोड्या वेळात आपण जाणून घेऊया. सगळ्यात महत्वाचे जे खेड्याला जाणारे लोक आहेत ग्रामीण भागाचे त्यांचा रस्ता कसा आहे काय परिस्थिती आहे ते 2 मिनिटात दाखवतो. रेल्वे अंडरग्राउंड ब्रिज परभणी साइड त्या परिसरात पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे. दोन महिन्यामध्ये रस्ता गायब. फक्त गिट्टी रस्त्यावर सिमेंट तर टाकलंच नव्हतं यांनी. आजपर्यंत लोक घराच्या परिसरातून अंगणातून स्वतःच्या एक एक टोपलं राख उचलत आहेत. राख सिमेंट ऐवजी यांनी राख वापरली होती रस्त्याच्या कामात. आमच्या परिसरातल्या महिला पूर्ण झाडून मारून मारून पागल झाल्यात. महत्वाचा ग्रामीण भागाचा रस्ता छोटासा शॉर्टकट आहे मार्ग मधला मार्ग त्याची परिस्थिती पाहू आपण. आलाच हा बोला. जय भीम बोला. ठीक आहे. हा ओके ओके आलो आलो. हा नालंदा नगर या ठिकाणी टेकाळे यांच्या घरामध्ये घुटण्या एवढं पाणी घुसलेलं आहे नाल्या तुंबल्यामुळे. ते आपण थोड्या वेळात दृश्य पाहू. आलो मी. तुम्ही थांबा. 2च मिनिटात आलो त्या परिसरात. तुम्ही थांबा बाहेर. लाईटची व्यवस्था करा. लाईटची व्यवस्था करा. मी पूर्ण आपल्या शहराची परिस्थिती दाखवायलो. लाईटची व्यवस्था करा. तुम्ही आलोच. हे बघा ग्रामीण भागाच्या लोकांच्यासाठी हे रस्ता किती बेकार अवस्था आहे या रस्त्याची. कसे जातील बिचारे शेतकरी कष्टकरी दूधवाले ग्रामीण भागाचे लोक शाळेचे मुलं मुली विद्यार्थिनी लहान बाळ. आता हे स्वतःने इथं गाडी पार्क केलेली आहे आणि हे स्वतः जाऊन पाहत आहेत की आपली गाडी पुढे जाती का नाही. हे आहे आमच्या याची कंडिशन. आणि या रस्त्यावर हे पोल मोठे मोठे बिल उचलून खाण्यासाठी लावलेले आहेत. आतापर्यंत त्या पोलवर लाईट नाही. फक्त स्वतःचं घर भरण्यासाठी यांनी हे केलेलं आहे. चला पुढे चलो.
आगे से पलटाएंगे अपन. चलो आपण कुछ टेन्शन लेने का नाही, आपने को कुछ शोधा नाही. या बघा एवढं डेंजर झोन झालेलं आहे. चला तिकडे येऊ नका इकडं. बस रुका दो. या परिसराची कंडिशन पाहू शकतो आपण. पूर्ण पुलावरून एवढं डेंजर पाणी वाहत आहे. चुकूनही कोणती गाडी जाऊ शकत नाही. गेलं ते समजा आयुष्यासाठी कायमच गेलं. कोणी जाऊ नये आणि याची काळजी घ्या. कानखेडचा रस्ता बंद आहे, इथून कोणी प्रवास करू नये. फ्लॅश बंद करू नका, राहू द्या फ्लॅश चालू आपला. लोकांना कळू द्या परिस्थिती इथली. तर मारो चालत फोकस मारो भाई. हे बघा ब्रिज वरून पूर्ण उकळतं पाणी असं लाटत चाललं त्याच्या. इकडे इकडे मारा. साहिल कर लो साधत. हा बस. हे बघा ब्रिज वरून कानखेडचा या रस्त्याचा कोणी वापर करू नये. चालू गाडी चालू करू. सर्व शेतकऱ्यांना या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करतो की सध्या तरी या ब्रिजच्या रस्त्यावरून कोणी प्रवास करू नये. कावशीतला जे रस्ता आहे आपला मधला सकाळपर्यंत चालू होईल, पण कोणी याच्याहून आता हिरोगिरी स्टंटगिरी करू नये, मोठेपणात जाऊ नये, घाई गडबड करू नये. तहसीलकडून मेन मुख्य रस्त्याने प्रवास करा, जीव धोक्यात घालू नका. हे पूर्ण रस्त्यावरून पाणी वाहत आहे कावशीच्या. आणि अगोदर जिथं आहे ना नाल्याला असं मोठं छिद्र पडलेलं आहे, त्याच्यातून 2 माणसं जाऊ शकतात त्या छिद्रातून. आणि त्या छिद्रातून मग ते डायरेक्ट पूर्ण नदीला भेटतात माणसं पडल्यानंतर. इथं काही अजून कुठल्या अधिकाऱ्यानं नेत्यानं दखल घेतलेली नाही. थोडं गांभीर्य घ्या. ओ भैया उधर से आओ तुम, तहसीलगंज से रास्ता बंद है, चलो तहसीलगंज से आओ, तहसीलगंज से भाई. हा ओके. या माध्यमातून मी प्रशासनाला एवढे सांगतो की आपले पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बसवा, जेणेकरून काही घटना घडू नये. काही लोक आडमुठ असतात, मोठेपणात जातात. मी जाऊन दाखवतो, मी करून दाखवतो असं करतात. त्या भयाला मी सांगितलं, ते भया आता मोटरसायकल पलटून वापस मेन रस्त्यानं जाणार आहेत. पोलीस असो कोणी असो, त्याला जीव नाही का? हा थांबायची काय गरज आहे का? पाणी जाणार थांबणार आहे का? चला आता तुम्ही इकडे कोणी येऊ नका. कानखेडच्या सर्व लोकांना इकडे हे पकडा असं व्यवस्थित. मी प्रदीप नंदोरे, सोशल वर्कर, पूर्णा महाबोधी न्यूज चॅनलचा महाराष्ट्र संपर्क प्रमुख या नात्यानं सर्व ग्रामीण भागाच्या लोकांना विनंती करत आहे. या ब्रिजवरून हे कानखेडच्या अंडरग्राऊंडचे ब्रिज आहे छोटासा, त्या ब्रिजला अगोदरच एक एवढं मोठं छिद्र पडलेलं आहे. त्याच्यात जर मोटरसायकल गेली, मोटरसायकल सगळं तुम्ही नीट त्या पूर्ण नदीला निघसाल. कोणी घाई गडबड करू नका आणि रिस्क घेऊ नका. मेन आपल्या तहसीलकडचा जे मुख्य रस्ता आहे हायवे, त्या रस्त्यानं प्रवास करा. हे पाणी पूर्ण व्यवस्थित थांबल्यानंतर याच्यावर प्रवास करा. आणि प्रवास करताना एक काळजी घ्या, याच्यात मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, नाल्यात कोणी अडकून जाऊन. आता मी एक वाहनवाल्याला इकडून परत केलेलं आहे. आपण काळजी घ्या. पावसाला आता मी पुढे एका घरात पाणी घुसलेले आहे, ते आपल्याला दाखवणार आहे जाऊन. पलटाकलो. आता एका घरात पाणी घुसलेलं आहे आमच्या नालंदा नगर या परिसरामध्ये. ते तुम्हाला त्याची सविस्तर माहिती देणार आहे मी. 5 मिनिटात मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे. आणि या कावशीच्या रस्त्यावर कोणीही रिस्क घेऊ नये, अर्जंट कुठं जाण्यासाठी घाई गडबड करू नये. आपणास विनंती आहे, पोलीस प्रशासनाने तिथं एक पोलीस बंदोबस्त किंवा काहीतरी बॅरिकेड्स किंवा संबंधित पंचायत समिती BNCने बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करा, प्रवास करू नये म्हणून अशा सूचना द्या. हप्त्यापुरतं आणि पगारीपुरतं काम न करता समाजासाठी रस्त्यावर उतरा, दखल घ्या, काळजी घ्या, गांभीर्य घ्या. लोकांचा जीव वाचवा, लोकांना सूचना द्या. कोणते कोणते रस्ते बंद झालेत, कोणते कोणते चालू आहे, त्याची सविस्तर माहिती ही तुमचं काम देण्याची. पण काय शोकांतिका फक्त आपण पगारीपुरते काम करणारे अधिकारी. कोणी वाचलं काय, मेलं काय, काय देणं घेणं? शेतकरी मेला का, सामान्य नागरिक मेला का, कोणी वाहून गेलं का, काय घेणं नाही. कोणी शेतात अडकलेलं आहे का, याची काळजी घ्या. पूर्ण गावामध्ये प्रचार प्रसार करा, सगळ्यांना संपर्कात ठेवा. कोणाचा संपर्क तुटला असेल, कोणी रस्त्याने एकटं भेटलं तर त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचती करा. आता 4 मुली छुडाव्याच्या होत्या, गरीब घरच्या बिचाऱ्या रडत होत्या. एक छोटस लहान बाळ होतं 2 वर्षाचं त्यांच्याजवळ. त्यांची व्यवस्था करण्यासाठी मी प्रयत्न केला, पण त्यांनी खूप रडू लागल्या. एक छोटा ऑटो आला, त्याच्यामध्ये त्यांना आपण छुडाव्याला पाठवलेलं आहे.
सध्या माझी भावी नगरसेवकांना विनंती आहे, आपण रस्त्यावर या, लोकांची मदत करा, लोकांना सेवा द्या. दारू पार्टी पैसा देऊन काही होत नाही. ते काय उधर ते काय के घर कर चलो 2 मिनिट उनके तर घर में पाणी घ्या. ते पाऊस थांबला होता, पाऊस आता जोरात मुसळधार पाऊस परत सुरू झालेला आहे. पैसे वाटून नेता होण्यापेक्षा जनतेची सेवा करून नेता व्हा. लोकांचे घर उद्ध्वस्त करून नेता होण्यापेक्षा लोकांचे घर बसवून नेता व्हा. पोरांना दारू पाजून नेता होण्यापेक्षा पोरांना व्यवसाय देऊन नेता व्हा. पोरांचा वापर करून घेण्यापेक्षा पोरांचा भविष्यात फायदा करून नेता व्हा. स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा गैरफायदा घेऊ नये. फक्त व्हॉट्सअप फेसबुकवर चळवळ चढू नये. गुड मॉर्निंग, गुड नाईट महापुरुषांचे मेसेज टाकू मी अतिशहाणा असं दिशाभूल करून समाजाची मोठाळपण करू नये. ग्राउंड लेवलला येऊन काम करत जा. व्हॉट्सअपचे नेते पाहितले, फेसबुकचे नेते पाहितले, खोटे आश्वासन देणारे नेते पाहितले, प्रसिद्धीचे नेते पाहितले, पण मला ग्राउंड लेवलला काम करणारा नेताच दिसत नाही. कार्यक्रमात पुढं मोर्चात आंदोलनात पुढं करणारे लोक मी पाहितले, पण गरिबांना मदत करण्यासाठी पुढे येण्यासाठी मी आतापर्यंत असा डोळ्यानं कोणता नेताच पाहिला नाही. खूप कमी लोक आहेत, असतात असं नाही. ते आता टेकाळे साहेबांचं जे घर आहे का ते आलेलं आहे, त्यांच्या घरामध्ये गुडघ्यात पाणी गेलेलं आहे. मला कॉलवर लक्ष्मण शिंदे यांनी पूर्ण माहिती दिली होती. परिस्थिती आपण जाणून घेऊया काय आहे ते. रुको भाई, यहाँ पे गाड़ी आप बंद कर दो, तुम छत्री तुम्हारे पास रखो. हे टेकाळे मावशीचं घर आमच्या नालंदा नगर या परिसरात आलो. या इकडं हे पूर्ण यांच्या घरात पाणी घुसलेलं आहे. तहसील प्रशासनाला यांना नैसर्गिक आपत्तीतून जे काय नुकसान झालेलं आहे ते भरपाई करून द्यावी. ते पूर्ण घरात हे लाईट गिट सगळे बंद करा बरं. हे बोरचे लाईट आहे ते सगळे बंद करा. कनेक्शन इकडलं खालचं मोटरचे लाईट बंद करा. हा चला यालो जे पण बोर्ड चालू आहेत ते बंद करा. लाईट राहू द्या, फक्त वरचे खालचे जे फॅन बटन जे काय असतं टेबल फॅन ते सगळे बंद करा. करंट हे बघा पाणीच पाणी झालं आमच्या टेकाळे मावशीच्या घरामध्ये. वा रे विकास तुमचा टक्केवारीचा. कस काय मावशी एवढं पाणी घरात आलं आपल्या? पावसामुळं. कुठलं पाणी हे? नाल्याचं. नाल्या स्वच्छ नसल्यामुळं त्याच्यामुळं आपल्या परिसरात. बरं आता या शासनाला आपण काय सांगणार, सविस्तर सांगा आपलं काय काय नुकसान झालेलं आहे. बर अजून काय तुम्ही सांगा सविस्तर माहिती. नालंदा नगर ह्या ठिकाणी जे रोड झालेले आहेत, एक ना दोन तीन वेळेस रोड मारलेले आहेत, पण शासनाने रोड केल्यानंतर आजूबाजूला जे नाल्या करतात त्या नाल्या नाही केल्यामुळं, या मुसळधार पावसामध्ये नाले न केल्यामुळे पूर्ण पावसाचं पाणी घरामध्ये आलेलं आहे. इथल्या नगरपालिकेच्या प्रशासनामध्ये विनंती आहे की आपण हे सगळं पाहून संबंधित गुत्तेदारांचं लायसन रद्द करण्यात यावं व नालंदा नगर येथील जे रोड झालेले आहेत त्या रोडाच्या आजूबाजूला नाल्या करावे, जेणेकरून लोकांच्या घरामध्ये असं पाणी जाणार नाही व काही लोकांचं नुकसान होणार नाही. आज आमच्या टेकुळताईच्या घरामध्ये 4 रूम मध्ये पाणी झालेलं आहे. तेव्हा मी शासनाला व त्या नगरपालिकेच्या सीओला विनंती करतो की तुम्ही येऊन बघा काय आमच्या नालंदा नगरची अवस्था झालेली आहे. आणि ही अवस्था आज तुमच्या घरची झालेली असेल तर तुम्हाला काय वाटलं असेल, हीच आमची तळमळ आहे. तेव्हा प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब आजूबाजूच्या नाल्या करावं आणि नालंदा नगरची जी काही होणारी म्हणजे अडचण आहे ती दूर व्हावी, एवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगतो. मी प्रदीप नन्नवरे महाबोधी चॅनल तर्फे यांना शब्द देतो मावशीला, जेही काही नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई शासनाकडून मी घेऊन देईल. आपला शब्द आहे. 100% ती भेटणार. जे काय नुकसान झालं ते 100% घेऊन देईल तुम्हाला मी. काळजी करू नका. फक्त कोणाला करंट लागू नये त्याची तुम्ही काळजी घ्या. कुठलीही एकही अशी रूम नाही की तिथं पाणी गेलेलं नाही आमच्या या मावशीच्या घरामध्ये. हे इकडे किचन रूम,
हे बघा किचन रूम करंटचं काय आहे काय इकडं सगळं व्यवस्थित लाईट गिट बंद ठेवायचे. एकही अशी रूम नाही की तिथं पाणी गेलेलं नाही. बंद आहे का चालू व्यवस्थित चालू करा ते. हा कंटिन्यू ठेवा ते. फोटो वगैरे बघा चांगला याचा आपल्याला दाखवायचा तहसीलदार साहेबांना. काय काळजी करू नका, शासनाकडून आपण मदत घेऊ जे काय नुकसान झालं त्याची. बोगस कामाचं फळ असं असतंय, तुमचे घर भरतात पण दुसऱ्याचे घर उद्ध्वस्त होतात. टक्केवारीच्या अधिकाऱ्यांनो, टक्केवारीच्या नेत्यांनो हे लक्षात घ्या. तुमच्या भाडखावपणामुळे लोकांचे घर रस्त्यावर येतात. जर इथं काय बरं वाईट झालं असतं आज ठीक आहे, हे सगळे शिकलेले तज्ज्ञ आहेत, यांनी काय करंट वगैरे लागू दिला नाही, कोणाला काही दुःखद घटना होऊ दिली नाही. तुमच्या भाडखावपणामुळे दुसऱ्यांचं घर उद्ध्वस्त व्हायले. थोडं जरा गांभीर्य घ्या आणि टक्केवारी घेणं बंद करून, बोगस कामं बंद करून स्वतःचे घर स्वार्थासाठी भरणं, हे पैसे पिशे वाटून नेतेगिरी करण्यात काय फायदा नाही. गोरगरीब जनतेची खऱ्या अर्थानं सेवा करा तुम्ही, सेवा. आता कुठं मेलेत कोणी काय तळाला मिळ नाही. मोठाडपण करणारे कोणी यायलेत का आपल्याला बघायला? आता मरायचंच काम आहे ना. हा करंट लागला असता उतरलं की ऑटोमॅटिक ते हेच होणार ना आपल्यासोबत, दुःखद घटना घडणार. चला काळजी घ्या. आता आपल्याला काय करता येईल ते बघू आपण. चला ते कूलर वगैरे टोटल पूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे. हा तिकडे एंड करून. पाऊस थांबला का? हातात मोटर लावू नका, थांबा जरा. अण्णा उगा काय शॉर्ट गिट लागा ना. मोटर लावून पाणी काढण्याचा प्रयत्न यांचा चालू आहे, पण मी विनंती करायलो अण्णा लावू नका बरं, विनंती आहे तुम्हाला. हाँ बहुत पानी है, चुप किधर क्या कुछ बोल नहीं सकते हैं. हाँ नको नको नको, थोड़ा रुको थोड़ा. ऐसा भी अपना नुकसान हुआ वैसा हो गया, उससे ज्यादा कुछ होना नहीं. और हाँ चला बसा गाडीवर चला. लाईव्ह चालू आहे. कोणी काय कोणाला लाईव्ह चालू आहे? चला मला फक्त स्पॉट दाखवा. मी पूर्ण आढावा घेण्यासाठी आज उतरलो मैदानात. रोजच असतो आज, म्हणजे असा अर्थ हे नाही. बोला, आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. बोला. चला ना जाऊ ना. आणून देतात नाही. नाही आम्ही पटेकरच्या घरापासून बाजूला गली आहे ना, गुलाबाग मध्ये नाला बांधकाम चालू आहे. ठीक आहे बघतो मी. तुम्ही या पण, तुम्ही दोघं या पुढे या, तुम्ही दोघं या. चला चला अजून पुढे काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊ. लोकांनी व्यक्त झालं पाहिजे. पाहण्याची भूमिका ठेवण्यापेक्षा आपले विचार मांडले पाहिजे, जेणेकरून तुमचे विचार पाहून, तुमच्या प्रतिक्रिया पाहून हे जे घर भरणारे दलाल असतात कुठंतरी थोडं टक्केवारी कमी करतील. कमी तर होणारच नाही आता, पण कुठंतरी 1-2% कमी होईल यांचा, आणि माणुसकी यांच्यातले जिवंत होईल. खऱ्या अर्थानं कुठंतरी थोडस तरी लोकांची सेवा करण्याचं काम करतील. प्रसिद्धीची सेवा जास्त दिवस टिकत नाही. यहाँ का है क्या? आगे आगे है क्या कि पटेकर सबका दुकान? हाँ हाँ इधर 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 अंदर. अरे बाप, इकडं पण परिस्थिती अवघड झाली. हाँ अंदर अंदर अंदर. हे या रस्त्याचं, ह्या पूर्ण नालीचं पाणी ह्या रस्त्यावर आलं इकडं, आणि हे इकडं चाललंय. चलो व्यक्त व्हा, विचार मांडा, निषेध करा, प्रतिक्रिया द्या. जमते रे वो ब्रेक का इतना जोर से मत छो. किधर मारो. इतना कुछ नहीं ना, इधर कम हो गया यहाँ का. हाँ कम हो गया. चलो अभी एक
एक गली रह गए फिर हो गया समजा. अजून कुठं काय घटना घडल्या असतील तर सविस्तर माहिती द्या. त्यांना शासनाकडून आपण मदत मिळवून देऊ. जे काही नुकसान झालं त्याची भरपाई पण करून देऊ आपण. लक्ष ठेवा, वार्डात फोन फिरवा, लोकांना विचारा सर्व काय व्यवस्थित आहे का. आपलं घर सुखरूप म्हणजे नाही, लोकांचं बी घर सुखरूप असायला पाहिजे. आपल्या आजूबाजूचे पण लोक सुखरूप आहेत का याची काळजी घ्या. आमचे सिंगम साहेब, शिवा कराळे साहेब आत्ताच औरंगाबादच्या एका गुंड्याला झेंडयात्रा काढून धडा चांगला शिकवलेला आहे त्यांनी. धन्यवाद साहेब आपण लाईव्ह आल्याबद्दल. आमचे मार्गदर्शक वकील साहेब अब्दुल सय्यद, अब्दुल सर शुक्रिया. इधर 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 अंदर अंदर अंदर. हे आता कावशीचा परिसराचा एंड आहे. त्या एंडच्या परिसरामध्ये नाल्याचं कुठलं पाणी कोणाच्या घरात गेलेलं आहे का पाहू. एका इधर 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 मावशीचा मेसेज आला होता व्हॉट्सअपला, त्यांच्या घरात पाणी गेलं म्हणून ते पाहण्यासाठी आपण चाललो. इधर 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 है शायद. टावर किधर है यार वो? इधर ही है क्या? हाँ लो इधर लो. आराम. वकील साहेब खरं आहे आपला म्हणणं. यापेक्षा वाईट परिस्थिती या अजीज नगर एरिया मध्ये आहे. येथे कोणी वाली नाही. इकडे पण लक्ष द्यावे. वाली तर नाहीच, आपल्या शहरालाच वाली नाही. हाँ ये एरिया है. एकदम शेवटचं. अरे चला दमचले दमचले. चल 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 जा तिकडं. टावर ओके. एंड में लास्ट का घर है. उनका कॉल आया था. मैसेज व्हाट्सएप पे फोटो आए थे इनके. यहाँ पे कुछ पानी घुसा बोलते हैं. अभी देखेंगे कंडीशन क्या है. पानी उतर गया. चलो ओके. आहेत का नाही कोणी. एकदम व्यवस्थित आहे परिस्थिती इथली. उतरलं का पाणी? पाणी उतरलं. बर बर ठीक आहे. हे इकडलं बाजूचं परिसर यांच्या बाजूने मोठा, एका यांच्या बाजूला एकदम मोठा नाला आहे. हे त्या पाण्याची भीती होती यांच्या घरामध्ये येण्याची. इथपर्यंत शिड्याच्या वर आलं होतं पाणी. हो ना, हो जाऊ द्या काय होत नाही. ते सगळं सर्व चालू. छत्री 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 खोलो इसको. खोलो 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 बस खोलो. दम से. हाँ दम से दम से. बस बस चला आता सगळं ओके आहे ना. हा ठीक आहे. काय वाटलं तर फोन लावा. चलो पलटा. करंटचे तार गिर काही खाली फॅन हे ते असं चालू ठेवू नका. भिजलेले हात लावू नका कशाला. ते आता उद्या बघू काय काय नुकसान झालं काय काय नाही ते. आराम से. पाऊस थांबायला यायलाय थांबायला यायलाय. अजून कुठे काय समस्या असतील तर कळवा आपल्याला. त्यांना शासनाची मदत मिळवून देता येईल. एक विषय सांगतो. माझे सल्लागार माझे मार्गदर्शक मला म्हणतात
रागात काय असं शिव्या वगैरे देऊ नको, पण परिस्थिती पाहिल्यानंतर डोकं सरकणार, राग येणार, कंट्रोल होत नाही, काय करावं, त्याच्यामुळे तोंडात शिव्या येतात. मी काय कोणाला वैयक्तिक भांडण करत नाही, मी विकासासाठी गोरगरीब जनतेसाठी भांडण करतो. कोणी वैयक्तिक घेऊ नका, मला पण अवघड होईल आणि तुम्हाला पण अवघड होईल. तिकडे ओके आहे ना सगळं, पाणी उतरलं, ते उतरलं, पाणी उतरलं तिकडलं, लावलीच ना मोटर. अरे बाप, तुम रिस्क लिएच क्या पानी में आना? नहीं इधर आई लोड रखिए, हाँ, उधर नजीक जाणे मत दो किसका. लकड़ी पर रखा ली, वो हिसाब से रखा ली. अच्छा, हे बघा नालीतलं पाणी असं पद्धतीनं काढावं लागायला, याला चित्र लावा. ते आमचे अन्न आहेत, त्या बिचाऱ्या अण्णांना याच्यावर हे घरातलं पाणी अशा पद्धतीनं काढावं लागायलंय. चलो येऊ का, काय वाटलं तर फोन करा. जाऊ ना वरून, फास्टले फास्टले. ओके. कॅमेराच्या लेन्सवर आलं वाटतं पाणी. ओके सब, ओके ओके. हाँ पीछे क्या जाके आया मैं, उतरा थोडा. अजित नगरच्या परिसरातल्या आजी माजी भावी नगरसेवकांनी त्या वार्डावर लक्ष द्यावं, जेणेकरून कुठल्या नागरिकाचं काय बरं वाईट होऊ नये, कोणाचं काय नुकसान होऊ नये. थोडी काळजी घ्या, निघा घराच्या बाहेर. मग अजून पाऊस वाढलेला आहे. त्या कानखेडच्या रस्त्याला कुणी जाऊ नये, ते रस्ता पूर्ण बंद झालेला आहे. त्या ब्रिजवरून 5 फूट पाणी वर चाललेलं आहे आणि त्या अगोदर त्या ब्रिजच्या ज्या खालच्या नळ्या आहेत त्या फुटलेल्या आहेत. कोणी उगा मोठाडपणामध्ये जाईल तर दुःखद घटना घडायची आहे काय, तेवढी काळजी घ्या आपण. सर्वांना मेसेज टाका, सर्वांना सूचना करा. ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना सांगा त्या रस्त्याचा वापर करू नये. मेन तहसीलच्या रस्त्याने ये जा करा, प्रवास करा. सध्या आमचा ठिकाणा आला आणि आता हे लाईव्ह आम्ही बंद करणार. कुठं काय वाटलं तर मला व्हॉट्सअपला SMS करा किंवा इनबॉक्स मेसेज, फेसबुक कमेंट बॉक्समध्ये टाका. काय लगेच मी तुम्हाला काय मदत पुरवता येईल ती मदत पुरवतो. कुठं आपले शेतकरी बांधव अडकले असतील तर त्यांची काळजी घ्या. सर्व घरी सुखरूप आपले माणसं आले का पहा. ओके, धन्यवाद.